दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात येत्या 9 ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित मेळाव्यात बुलढाणा जिल्ह्यातून 10,000 दिव्यांग बांधव स्वखर्चातून पोहोचणार असल्याचा निर्धार प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या वतीने घेण्यात आला आहे। रविवारी शेगाव येथील विश्राम भवनात आयोजित जिल्हास्तरीय बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलाय। अमरावती विभाग संपर्क प्रमुख मोहम्मद मोईन यांच्या अध्यक्षतेखाली आणि बुलढाणा जिल्हाध्यक्षा जयश्रीताई गीते यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या जिल्हास्तरीय बैठकीमध्ये बुलढाणा जिल्ह्याचा राज्यातील दिव्यांग बांधवांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे। यासाठी शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करूनही त्या मागण्या मान्य होत नसल्याने दिव्यांग बांधवांनी आता लढा उभारण्याचा निर्णय घेतला आहे। यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वामध्ये 9 ऑगस्ट या क्रांतीदिनी छत्रपती संभाजीनगर येथे दिव्यांग बांधवांचा मेळावा आयोजित करण्यात आलेला असून या मेळाव्यामध्ये राज्यभरातून लाखो दिव्यांग बांधव पोहोचणार आहेत। यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील 10,000च्या वर दिव्यांग बांधव मेळाव्यात स्वखर्चाने हजर राहतील यासाठीच्या नियोजनासाठी बैठक पार पडली। या जिल्हास्तरीय बैठकीमध्ये शासनाशी 2 हात करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आलाय। MCN न्यूज मराठीकरिता रवींद्र शेगोकार, शेगाव। आज आम्ही बुलढाणा इथे रेस्ट हाऊसला जिल्ह्याची मीटिंग घ्यायला आलो होतो। विषय आहे की शासनाकडे आमचे दिव्यांगांचे काही महत्त्वाचे प्रश्न प्रलंबित आहे। महत्त्वाचं म्हणजे दिव्यांगांची पगारात वाढ झाली पाहिजे, घरकुलचे विषय झाले पाहिजे, दिव्यांगांना रोजगारसाठी जागा भेटली पाहिजे, भांडवल भेटलं पाहिजे, वित्त विकास महामंडळाकडून लोन पेंडिंग पडलेले ते निकाली लागले पाहिजे। या सर्व संदर्भात आमचा औरंगाबाद संभाजीनगरला येणाऱ्या 9 ऑगस्टला एक मोठ्या संख्येने आम्ही सर्व दिव्यांग महाराष्ट्रातले दिव्यांग बांधव तिथे जाणार आहे आणि 1 वाजेपर्यंत आम्ही तिथे थांबणार आहे आणि पूर्ण नेतृत्व आदरणीय वंदनीय बच्चूभाऊ कडू यांच्या अध्यक्षतेखाली राहणार आहेत। आणि जर आमच्या मागण्या पूर्ण झाले नाही तर औरंगाबाद संभाजीनगरमध्ये दिव्यांगांचा एक सैलाब आपल्याला पाहायला भेटणार आहे। काय मागण्या आहेत तुमच्या प्रभू? महत्त्वाची मागणी आहे दिव्यांगांची पगारात वाढ झाली पाहिजे, दिव्यांगांना घरकुल भेटली पाहिजे, बिना अट जर जागा नसले तरीही भेटलं पाहिजे दिव्यांगांना। त्याच्यानंतर मग वित्त विकास महामंडळाकडून जे लोन आहेत त्या लोन सरसकट माफ झाले पाहिजे, नवीन लोन केसेस मंजूर झाले पाहिजे। त्यानंतर आपले बीज भांडवल जे असते ग्रामीण शहरी विभागामध्ये ते बीज भांडवल दिव्यांगांना बँका जाऊन ते फेटाळतात, बँका त्यांना दिव्यांगांना लोन देत नाही। याच्यानंतर दिव्यांगांना रोजगारसाठी जागा उपलब्ध असली पाहिजे, जे आज लुक्कडवर बसलेले दिव्यांग त्यांचा हक्काचं ते जागा भेटली पाहिजे जेणेकरून ते व्यवसायात केले पाहिजे। अशा विविध प्रकारच्या मागण्या घेऊन आम्ही औरंगाबादला पोहोचणार आहे पूर्ण महाराष्ट्रात। नमस्कार, आम्ही आज इथे शासकीय विश्राम भवन शेगाव येथे प्रहार अपंग क्रांती संस्था बुलढाणाचे समस्त पदाधिकारी व त्याचबरोबर प्रहार अपंग क्रांती संस्था विभाग प्रमुख माननीय श्री मोईन अली भाऊ हे एकत्रित जमलेलो। या ठिकाणी आम्ही एकत्रित आल्यानंतर आमची जी बैठक पार पडलेली आहे या बैठकीमध्ये छत्रपती संभाजीनगर येथे वंदनीय बच्चूभाऊ कडू यांनी 9 ऑगस्ट 2024 रोजी जो काही आंदोलन पुकारलेलं आहे या आंदोलनामध्ये दिव्यांग बांधवांच्या मागण्या पूर्ण होण्यासाठी मोठ्या संख्येने सर्व दिव्यांग बांधवांनी एकत्रित येण्यासाठी त्यांना आवाहन केलेले आहे आणि या केलेल्या आवाहनाला मोठ्या प्रमाणात सर्व दिव्यांग बांधव प्रतिसाद देतील आणि या सगळ्या गोष्टींची इथे संपूर्ण कार्यवाही कशी करायची या संदर्भात ही मीटिंग पार पडलेली आहे। या आंदोलनामध्ये बुलढाणा जिल्ह्यातून किती अपंग बांधव जातील? या आंदोलनाचा जर विचार केला तर प्रत्येक तालुक्यातून जवळपास 500च्या वर किंवा 1000च्या वर दिव्यांग आम्ही काढण्याचा प्रयत्न करू, कारण पावसाळ्याचं वातावरण असल्या कारणाने। परंतु मी संपूर्ण दिव्यांग बांधवांच्या वतीने भाऊंना आणि असं आश्वासित करते की फक्त एकट्या बुलढाणा जिल्ह्याचा विचार केला तर एका विशिष्ट तालुक्याचा विचार न करता संपूर्ण जिल्ह्यातून आम्ही 18 ते 20,000 बांधव सहज निघू आणि यासाठी प्रत्येक बांधव स्वतःच्या खिशातून खर्च करायला तयार आहे, कारण आंदोलन हे कोण्या एका व्यक्तीचं नसून हे दिव्यांगाचं आहे आणि दिव्यांगांच्या आंदोलनासाठी संपूर्ण दिव्यांग बांधव हा आज रोजी भांडण्यासाठी तयार आहे।